टाकले असतात तर तुम्ही इथं टेक्स्ट टाईप करू शकता, स्टिकर लावू शकता. ऑडिओ तर मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. या प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता. हॅलो, सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, फॉलो करायचं, कमेंट्स करायच्यात आणि व्हिडिओ कशा वाटतात हे नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे. तर मला काल एका ताईंनी असं विचारलेलं की यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा आणि तुम्ही कोणत्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करता. तर सगळ्यात आधी यूट्यूब चॅनल आपल्याला क्रिएट करायला नाही लागत. तर मी तुम्हाला सांगते, फक्त आपल्याला माझ्याकडे आता एक दुसरा मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये मी यूट्यूब ओपन करते. समजा आता हा माझा यूट्यूब आहे. आता मी हे यूट्यूब ओपन केलं. यूट्यूब ओपन केलं की आपल्याला हे असं चित्र येतं. त्याच्यानंतर इथे जर तुम्ही खाली बघितलं तर इथे एक आपल्या नावाचा तुम्हाला लेटर दिसेल. आता इथे पी दिसतोय मला, तर मी इथे पी ओपन केला की आपल्याला इथे दिसतंय की आपलं चॅनल दिसतोय इथे आपल्याला. तर तुम्हाला उलटं दिसत असेल, मिरर रिफ्लेक्ट होतंय त्याच्यामुळे तुम्हाला आता हे उलटं दिसतंय. तर इथे तुम्हाला जायचंय फक्त. आता इथे येते चॅनल पहा. आता तुमचा इंग्लिश मोबाईल असेल तर हा आईंचा मोबाईल आहे, त्यामुळे त्यांचं मराठीमध्ये आहे सगळं, त्यामुळे इथे येते आता चॅनल. आता तुम्हाला इथेच एडिट करायचंय. जर तुम्हाला तुमचं चॅनलचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे एडिट करू शकता. तर तुम्ही इथं बघू शकता, इथे तुम्ही चॅनलचं नेम, तुम्हाला जी माहिती टाकायची तुम्ही तिथे माहिती जी आहे ती सगळी टाकू शकता, फोटो टाकू शकता आणि कव्हर फोटो सुद्धा टाकू शकता. तुमचं चॅनल क्रिएट झालेलं आहे. वेगळं असं काही आपल्याला यूट्यूब चॅनल क्रिएट करायसाठी वेगळं असं काहीच करायला लागत नाही. जे ऑलरेडी आहे फक्त ते एडिट करायचंय. यूट्यूब हँडल आहे तो तुम्ही चेंज करू शकता. जर तुमचं नाव कुकिंग रिलेटेड असेल, म्हणजे जे तुमचं नाव आहे तेच तुम्ही यूट्यूब हँडल ठेवा. आणि हा झाला तुमचा यूट्यूब चॅनल क्रिएट होतो याप्रमाणे. त्याचनंतर मला असं पण कमेंट आले होते की तुम्ही कोणत्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करता, व्हॉइस ओव्हर कसं करायचं वगैरे. तर मी तुम्हाला सांगते. आता मी 3 ॲप्लिकेशन वापरते. कॅनवा, जे यूट्यूबचे थंबनेल वगैरे असतात त्यात मला अजून एवढं जमत नाही, मी पण त्यातनं शिकतेय. दुसरा ॲप आहे व्हीएन आणि एक इनशॉट. तर तुम्ही जर बेसिक पासून सुरुवात करणार असाल तर तुम्ही इनशॉट ॲप वापरू शकता. तर मी इनशॉट ॲपमध्ये एडिटिंग कशी करायची किंवा व्हिडिओला व्हॉइस ओव्हर कसं करायचं हे सांगणार आहे. तर जेव्हा आपण इनशॉट ॲप ओपन करणार, तर मी इनशॉट ॲपचं तुम्हाला लोगो पण दाखवते. तुम्हाला आता इथे दिसत असेल की इथे इनशॉट जो ॲप आहे त्याचा लोगो आहे, हा मी ओपन केला. तुम्हाला फक्त थोडंसं उलटं दिसेल. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे व्हिडिओ, फोटो आणि कोलाज असं येत आहे. तर आपल्याला ऑफकोर्स व्हिडिओ एडिट करायचे, त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटमध्ये जायचं. आणि जे तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचे, ज्या तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचे, ते सगळ्या व्हिडिओ जे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायच्या. आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1-2-3 व्हिडिओ या मोबाईलमधनं सिलेक्ट करून दाखवते. याप्रमाणे मी ह्या सगळ्या व्हिडिओ सिलेक्ट केल्या. त्याला ओके म्हणायचं. त्यावेळेस आपल्या सगळ्या व्हिडिओ ज्या एक्सपोर्ट आहेत त्या ॲपमध्ये एक्सपोर्ट होतात. आता तुम्हाला इथं दिसेल की ज्या सगळ्या व्हिडिओ मी घेतलेल्या, सिलेक्ट केलेल्या आहेत ते इथे आलेले आहेत. तर याप्रमाणे तुम्ही जर इथे ऑडिओमध्ये गेलात तर ऑडिओमध्ये आपल्याला 4 ऑप्शन विचारतात: म्युझिक, इफेक्ट्स, रेकॉर्ड आणि AI स्पीच असं टाईप. तर आपल्याला जर व्हॉइस ओव्हर करायचं असेल तर आपल्याला व्हॉइस ओव्हरमध्ये जायचंय. आता इथे ॲप वापरताना आत्ताच ॲप डाउनलोड केलंय म्हणून तर ॲड वगैरे येतील. ऑफकोर्स फ्री ॲप आहे त्याच्यामुळे ॲड वगैरे येतील. तर ॲड त्या आपल्याला नंतरनं बंद करायच्यात. आता हा माझा व्हिडिओ जो आहे तो इनशॉटमध्ये आलेला आहे आणि त्यात मला व्हॉइस ओव्हर करायचा आहे. तर व्हॉइस ओव्हर करताना आपल्याला इथे एक असं बटन दिसतं. तुम्ही जोपर्यंत हे प्रेस करून बोलता, म्हणजे आता समजा मी इथे चालू केलं तर याप्रमाणे माझी व्हॉइस ओव्हर, म्हणजे जोपर्यंत हा रेड भाग आहे तर तुम्हाला व्हिडिओ दिसतील त्याप्रमाणे तुम्ही बोलू शकता. आता समजा मी इथे घटस्थापनेचा हा व्हिडिओ आहे माझ्याकडे, तर मी याच्यामध्ये हे सांगणार सगळे की मी घटस्थापना कशी केली किंवा काय, म्हणजे तुमच्याकडे जो कंटेंट आहे, तुमच्याकडे जो व्हिडिओ आहे तो फक्त तुम्हाला इथे एडिट करायचा आहे, इथं व्हॉइस ओव्हर करायचा आहे. आता इथून याप्रमाणे हा त्याचा तो व्हिडिओ जो आहे त्याचा व्हॉइस जो आहे तो एवढा सिलेक्ट झाला. तुम्हाला जर स्टॉप घ्यायचा असेल तर तुम्ही स्टॉप करू शकता आणि इथून पुढे पुन्हा तुम्ही तो कंटिन्यू करू शकता. तर याप्रमाणे माझा व्हिडिओ जो आहे तो व्हॉइस ओव्हर झालेला आहे. आता मी ओके केलं इथे की याप्रमाणे आपल्याला दिसतं इथे की माझे किती व्हॉइस ओव्हर झालेला आहे आणि बाकीचे जे पुढचे आहेत ते व्हॉइस ओव्हर करायचे राहिलेले आहेत.
त्याचप्रमाणे जर तुम्हाला अजून इथे व्हिडिओमध्ये जर एखादी व्हिडिओ तुम्हाला डिलीट करायची असेल किंवा क्रॉप करायची असेल, एखादा पार्ट असा अनवॉन्टेड असतो व्हिडिओमध्ये की तो क्रॉप करायचा असतो, तर याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहेत. आता जर तुम्ही इथं बघितलं ॲप्लिकेशनमध्ये तर तुम्ही इथून कट करू शकता, एखादी व्हिडिओ एखादी व्हिडिओ जी आहे तुम्हाला नसेल लागत त्यातला पार्ट, तो तुम्ही स्प्लिट करून तुम्ही डिलीट पण करू शकता. याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहेत. फक्त थोडंसं तुम्हाला प्रत्येक ह्याचा अभ्यास करायला लागेल की कोणतं फीचर काय सांगते किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही कशी सेटिंग करू शकता. याच्यामध्ये डिलीटचं ऑप्शन आहे, कटचं ऑप्शन आहे, स्प्लिट करू शकता तुम्ही. याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओवरती जर तुम्ही बघितलं असेल तर टेक्स्ट टाईप केलेलं असेल तर तुम्ही इथं टेक्स्ट टाईप करू शकता, स्टिकर लावू शकता. ऑडिओ तर मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. या प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता, व्हॉइस ओव्हर करू शकता. आणि त्या जेव्हा सगळे आपले व्हिडिओ बनवून होतील तेव्हा आपल्याला इथून एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट झालं की व्हिडिओ आपली गॅलरीमध्ये येते आणि मग ती गॅलरीमध्ये आलेली व्हिडिओ तुम्ही युट्यूबला आणि इन्स्टाला पोस्ट करू शकता. खूप इझी आहे, जास्त वेळ नाही लागत. फक्त थोडासा अभ्यास करायची गरज आहे की कसं कुठे कट करायचं, कसं स्प्लिट करायचं, व्हॉइस ओव्हर करताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतात, हे फक्त जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल प्रत्येक गोष्ट. तर खूप इझी आहे. आणि अजून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करू शकता. VN ॲप आहे, तो पण खूप एडिटिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये पण छान प्रकारचे इफेक्ट आहेत, त्याच्यामध्ये छान प्रकारचे फिल्टर आहेत, याच्यामध्ये पण आहेत, इनशॉटमध्ये पण. आणि मी जास्त करून VN ॲप एडिटिंगसाठी वापरते आणि मला तो आता जरा फ्रेंडली झालेला आहे, त्याच्यामुळे मला फास्ट एडिटिंग सुद्धा जमते. तर तुम्ही ट्राय करून बघा, VN ट्राय करून बघा आणि इनशॉट पण ट्राय करून बघू शकता. कॅनवा ॲप असा आहे, तो तुम्ही फक्त थंबनेल किंवा युट्यूबला आता मी एखादी लॉंग व्हिडिओ टाकली आणि त्याच्यावरती मला फोटो वगैरे टाकायचा आहे, टेक्स्ट लिहायचे आहेत, तर त्याच्यासाठी मी कॅनवा ॲप वापरते. आणि तो पण खूप इझी आहे. तुम्हाला अजून डिटेलमध्ये जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की अजून काही तुम्हाला बघायला आवडतील माझ्या व्हिडिओ. त्याचप्रमाणे मी तुम्हाला मागचे व्हिडिओ आता त्याचनंतर माझ्याकडे एक माईक आहे, तर मी हा माईक घेतलेला आहे. हा माईक मला असं वाटते मला इन्व्हेस्टमेंट नव्हती करायची म्हणून अंडर 1000 हा माईक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे एक ट्रायपॉड आहे, तो पण अंडर 1000, म्हणजे मी फक्त जवळजवळ 1,500 ते 2,000ची इन्व्हेस्टमेंट केली आहे यूट्यूबसाठी आणि मला ती वर्थ वाटते. तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये माईक आणि ट्रायपॉड माझा कसा आहे याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करायचे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माईक मी कुठून घेतला आहे आणि मला एक्झॅक्टली किती रुपयाला पडला हे तुम्हाला नक्की सांगेल. आणि आपल्याला यूट्यूबकडून एक क्रायटेरिया आहे, तो तर सगळ्यांनाच माहिती आहे. जर आपल्या चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास जो आहे वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे, तर आपला चॅनल मॉनिटाईज होतो. तर आता त्यातला एक क्रायटेरिया माझा पूर्ण झालेला आहे, 1000 सबस्क्रायबर्स. ॲक्च्युली आता माझ्या चॅनलवरती 2000 सबस्क्रायबर्स कंप्लीट आहेत. तर आपल्याला एकतर वॉच टाईमकडे लक्ष द्यायचं आहे किंवा एकतर सबस्क्रायबर्सकडे लक्ष द्यायचं. ॲक्च्युली आपल्याला दोन्ही महत्त्वाचं आहे, पण ॲट अ टाइम दोन्ही जरा माझ्यासाठी तरी अवघड वाटतं. तर मी काय स्ट्रॅटर्जी वापरली, तर मी सगळ्यात आधी असं ठरवलं की वॉच टाईम कंप्लीट करण्यापेक्षा मी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करेल. तर 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करण्यामागे जी माझी स्ट्रॅटर्जी होती ती अशी की मी असं ठरवलं की शॉर्ट व्हिडिओ सध्या जास्त लोक बघतात, लॉंग व्हिडिओला कोणी जास्त बघत नाही किंवा त्याच लोकांचे लॉंग व्हिडिओ जास्त बघितले जातात की जे त्यांच्या माहितीतले आहेत. आता समजा XYZ एखादा व्लॉगर आहे तर त्याची व्हिडिओ आपण जाणून बुजून बघतो, पण आता मी जर नवीन आहे तर माझी व्हिडिओ का ना कोणी बघेल. मी जर एखादा व्लॉग टाकला तर माझी व्हिडिओ का बघतील लोक, मी तर एवढी फेमस नाहीये. तर मग मी असं ठरवलं की मी आधी शॉर्ट व्हिडिओज टाकेल. मग मी शॉर्ट व्हिडिओज टाकायला लागले, एखादी भाजीची रेसिपी असेल किंवा मिनी ब्लॉग्स टाईप मी असे शॉर्ट व्हिडिओज टाकत होते. आणि नंतर मग मी गौरी गणपती आले त्याचे शॉर्ट व्हिडिओज टाकले आणि त्यातून माझे जास्त सबस्क्रायबर्स वाढले. तर तुम्हाला जर तुमच्या चॅनलवरती सगळ्यात जास्त सबस्क्रायबर्सची गरज असेल तर तुम्ही सगळ्यात आधी शॉर्ट व्हिडिओज बनवा, शॉर्ट व्हिडिओज अपलोड करा. शॉर्ट व्हिडिओजने 100% सबस्क्रायबर्स वाढतात. तर एक मिनिटाची 1.5 मिनिटाची व्हिडिओ तुम्हाला बनवायची आहे आणि ती शॉर्ट्समधून अपलोड करायची. आता तुम्ही यूट्यूबवरती जर बघितलं तर 2 ऑप्शन आहेत, व्हिडिओ आणि त्याच्या शेजारचा ऑप्शन आहे तो शॉर्ट. तुम्हाला शॉर्टमध्ये जायचं आहे आणि शॉर्टमधून तुमचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे. तेव्हा तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतील 1000 2000 आणि त्यातले तुमचे सबस्क्रायबर्स वाढत जातील. माझे सबस्क्रायबर्स तसेच वाढलेत आणि
नंतरनं माझे जेव्हा सबस्क्रायबर्स वाढायला लागले त्यावेळेस मी लॉंग व्हिडिओ पोस्ट करायला लागले. आता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती बघितलं तर 2 ते 3च लॉंग व्हिडिओज आहेत. सगळे जे सबस्क्रायबर्स आहेत माझे ते शॉर्ट व्हिडिओमधूनच सबस्क्रायबर्स मला मिळालेले आहेत. तर तुम्ही पण ही जी स्ट्रॅटेजी आहे ही वापरू शकता सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी. आता त्यातल्या शॉर्ट व्हिडिओ ज्या आहेत त्या व्हायरल कशा करायच्या, तर तुम्ही जर असं 2-3 कॅप्शन टाकू शकता, हॅशटॅग टाकू शकता आणि कॅप्शन जे आहे ना आपलं त्याचं थोडं अट्रॅक्ट वाटलं पाहिजे की जेणेकरून लोक आपली व्हिडिओ ओपन करतील आणि आपली व्हिडिओ बघतील. तर अट्रॅक्टिव्ह तुम्ही कॅप्शन वापरा, हॅशटॅग नक्की वापरायचं. तर समजा तुम्ही एखादी कुकिंगची जर व्हिडिओ टाकली तर हॅशटॅग कुकिंग, हॅशटॅग व्हायटी शॉर्ट्स, हॅशटॅग व्हायरल असे जे मेन हॅशटॅग आहेत ते तुम्ही वापरू शकता. ते तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता किंवा युट्यूबला पण सर्च करू शकता. जे व्हायरल हॅशटॅग आहेत ते वापरायचे आहेत, कीवर्ड्स. आणि एखादा तुमचं आता टायटल आहे, आता समजा मी आज एखादा मिनी ब्लॉग टाकते आणि त्या मिनी ब्लॉगमध्ये एखादा जर हायलाईट पार्ट असेल तर तुम्हाला तो कॅप्शन म्हणून टाकायचा. समजा आज आमच्याकडे पाहुणे आले तर आज आले आमच्याकडे पाहुणे, म्हणजे आपल्याला ते हायलाईट करायचं की लोक आपल्या व्हिडिओ बघायला थांबली पाहिजेत. तुम्ही स्टार्टिंगला जर हाय मित्रांनो, हॅलो मित्रांनो असं केलं तर शॉर्ट व्हिडिओज कोणीच बघणार नाहीयेत. जो आपला मेन व्हिडिओचा जो हायलाईट आहे ना तो आपल्याला आधी सांगायचा आहे. त्याच्यामुळे जे लोक आहेत ते आपले व्हिडिओ बघायला थांबतील, आपले व्हिडिओ त्यांना आवडतील आणि ते सबस्क्राईब करतील. आता हा माझा पर्सनल अनुभव आहे. तर सगळ्यांना वेगवेगळे अनुभव आलेले असतात. एखाद्याचे सबस्क्रायबर्स लॉंग व्हिडिओमधून पण वाढतील, एखाद्याचे शॉर्ट्स व्हिडिओमधून पण वाढतील. पण तुम्ही आता आपल्यावरच बघा, आपण एखादी रेसिपी जर बघायची असेल तर आपण ती मोठी 8 ते 10 मिनिटाची व्हिडिओ नाही लावत. आपण जी 2 ते 3 मिनिटाची व्हिडिओ असतो ना तीच बघतो. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, शॉर्ट्स व्हिडिओ बघा. शॉर्ट्स व्हिडिओमधून लोकांना आपल्या एंगेज करायचं आहे, शॉर्ट्स व्हिडिओमधून आपल्याला लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे, तेव्हा लोक आपले लॉंग व्हिडिओ जाऊन बघतील. आता मी तर माझंच पर्सनल उदाहरण सांगितलं तर मी पण असे त्याच लोकांचे लॉंग व्हिडिओ बघते की ज्यांना मी फॉलो करते. तर आपल्या अजून फॉलोवर्स पण वाढलेले नाही आहेत आणि सबस्क्रायबर्स वाढलेले नाही आहेत. तर शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करा. शॉर्ट्स व्हिडिओमधून 100% सबस्क्रायबर्स मिळतात, म्हणजे मिळतातच. आणि मी पण माझे तसेच सबस्क्रायबर्स कंप्लीट केलेले आहेत आणि वॉच टाईम पण माझा कंप्लीट करायचा आहे मला. त्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फॅमिलीला शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओसाठी कमेंट्स करायचे, फॉलो करायचे. थँक्यू.